माझं नाव किशोर चव्हाण. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे, पण मी मुंबईला असतोय सर्व्हिसला. त्यामुळं हे जे आणलेले ते नवीन पाहुणे माझ्यासोबतच मुंबईमध्ये राहतात. त्यांना इग्वाना म्हणतात. हे दक्षिण अमेरिकेची नसल आहे आणि हे आपल्या आता इंडियामध्ये पण अवेलेबल होतात. त्यांना आपल्या इथले क्लायमेट वगैरे सगळं सूट होतं. दुसरी गोष्ट, ही लहान असताना ग्रीन कलर मध्ये येतात, नॅचरल कलर. पण जसजसे हे मोठे होतील तसे त्यांचा ब्राऊन कलर मध्ये कन्वर्ट होतो. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा लहानपणी असताना घेतलेला तेव्हा तो सायन्सचाच होता आणि आता सध्या तो 5 फुटाचा आहे आणि आता ते 8 वर्षाचा आहे तो. पण जे दुसरा आहे ना इग्वाना, त्याचं नाव राखा ठेवलेला आहे मी. तो राखा आहे, तो 4 वर्षाचा आणि त्याची साईज आहे आता 4 फूट. तो पण आता काही वर्षानंतर तो पण साईज त्याची पण वाढणार. आणि तो लहान आहे, तो ग्रीन कलरचा. त्याचं वय आहे आता 6 महिने आणि त्याचं वजन आहे 400 ग्रॅम. आणि तो पण आता थोड्या वर्षानंतर तो पण त्याच साईज मध्ये कन्वर्ट होईल. हे खाणे यांचं व्हेजिटेबल आहे, पूर्ण व्हेजिटेरियन आहे पूर्ण. आणि व्हेज मध्ये यांना पालक, गाजर, कोथमीर त्या गोष्टी यांना घातल्या जाते. आणि नॉनव्हेज वगैरे अजिबात नाहीत. त्यांचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे आणि हे काटेरी स्किनचे आहे. ते त्यांना अंगावर घेतल्यानंतर थोडंसं दुखापत थोडीशी होते, खरचटल्यासारखे. पण ठीक आहे ते. आणि पाळण्यासारखे आहेत, प्रेमळ आहेत. लोकांना बघितल्यानंतर थोडंसं त्यांना किळस येते, राग येतो, चिडचिड वाटते, घाबरतात. पण तसं काही नाही, ते भरपूर प्रेमळ आहे. हे इजा वगैरे अजिबात कुणाला पोचवत नाहीत, अजिबात नाही. ते भरपूर प्रेमळ आहेत आणि ऍक्च्युली ही आपल्या इथं ती पाळीव नसल आहे. आणि इजा वगैरे कुणाला पोचवायला आपल्या इकडे जंगलात वगैरे अवेलेबलच नाही आहे. आपल्या इथली नसल नाहीच आहे, ही दक्षिण अमेरिकेची नसल आहे. पण ही आता विकत घ्यायला गेलं तर यांची पाग 2-2, 3-3 लाख रुपये किंमत आहे त्यांच्या. त्यामुळे क्वचितच लोकांकडे आहेत. ठेवलं. मी बेंगलोरला गेलतो थोडं कामानिमित्त. त्यावेळी तिथं एका फेस्टिवल मध्ये पाहिलेला. त्यावेळी विचार केला की आपण पण असं काहीतरी सांभाळायला पाहिजे. मग मी असाच एक छंद म्हणून घेतला. ते आता ती भरपूर मोठे झालेत आता, त्यामुळे आता त्यांना सांभाळावं लागतं. नाही नाही, अमेरिकेची नसल आहे ती. मी घेतला इंडियामधूनच, पण ती नसल अमेरिकेची आहे. आपल्या इथे इंडियामध्ये ती अवेलेबल आहे, आपण त्यांना मागवू वगैरे शकतो वगैरे. शक्यतो सगळ्यात जास्त हे केरळमध्ये वगैरे लोक ब्रीडिंग याचे करतात. खाणं वगैरे व्हेज आहे, व्हेजिटेरियन आहे पूर्ण. पालक, गाजर, कोथमीर, भोपळा. भोपळा हा त्याचा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ.